नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी जनदर्पण न्यूज चॅनलकडनं बोलतोय. ओके. आपण शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहात असं कळालंय. हा बरोबर आहे. बरं, नेमकं आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी काय इच्छुक आहात? सर्वप्रथम म्हणजे मला मी सोलापूरमध्ये महापालिका आयुक्त म्हणून जवळपास 2.25 वर्ष काम केलेलं होतं. त्या काळात मी बरेच काही चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न केल्या होत्या आणि आता सेवा एक 32 वर्ष सेवा झाल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर एक 5-6 महिने मी व्हॅक्युम झालो होता. म्हणजे मग काय करावं काही असं सुचतच नव्हतं. आणि विधानसभेच्या आतापर्यंत प्रशासकीय सेवेमार्फत जनतेची सेवा करता आली. आता लोकप्रतिनिधी म्हणून सेवा करता येईल का या अँगलने माझ्या डोक्यात विचार आला आणि सोलापूरकडचे एक 2-3 कार्यक्रमामध्ये मी आलो होतो. आता बरेच जणांनी माझ्या मित्रांनी खूप म्हणजे सजेशन दिले की तुम्ही आता मध्ये उभं राहा. एक ते 2-3 महिने विचार केल्यानंतर लक्षात आलं की आपण उभं राहू शकतो आणि त्या फील्डमध्ये सक्सेस होऊ शकेल की नाही म्हणजे या फील्डमध्ये जायचं की नाही आणि त्यामध्ये सक्सेस मिळेल की नाही असं वाटलं. तर मला खात्री पडली की सोलापूरचं प्रेम, सोलापूरकरांचं प्रेम माझ्यावर आहे. अजूनही प्रत्येक भागात फिरल्यानंतर ते प्रेम करतात. मग त्यांच्या लोकप्रतिनिधीमधून काम करायला मला आवडेल या अँगलने विचार केला आणि मग रात्री असा अंतिम निर्णय घेतला की आपण प्रयत्न करूया आणि त्याप्रमाणे मी माझी विनंती केलेली आहे. सर, आपण कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात? मी बीजेपी कडून इच्छुक आहे कारण माझी पूर्ण फॅमिली बीजेपी मध्ये आहे होते. आताही आम्ही सर्वजण बीजेपी. माझी आई 3 वेळा बीजेपीची नगरसेविका होती, उपनगराध्यक्ष होती. त्यामुळे मी फक्त बीजेपी कडून विचार करतो. बरं, आपल्याला पक्षाकडून जर तिकीट मिळालं तर शहराच्या विकासासाठी काय नेमकं तुमचं ध्येय धोरण आहे? माझं एकच स्वप्न होतं की ते 10-12 वर्षापूर्वी अर्धवट राहिलेलं आहे. शहराला नियमित पाणी पुरवठा करणं हा एक माझं सर्वात मेन स्वप्न होतं आणि ते मला वाटतं की मी माझ्या कालावधी पूर्ण करेन. आणि दुसरं म्हणजे तरुण जे सोलापूरची ग्रोथ झालेली नाही 10 वर्षामध्ये, मायग्रेशन झालेलं आहे सगळं पुण्यामध्ये, ते कसं आपल्याला थांबवता येईल या 2 गोष्टीकडे प्राधान्य देण्यात येईल. तर आपल्याला पुढच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण आपलं संभाषण करूया आपण. तोपर्यंत आपल्याला शुभेच्छा. थँक्यू. ओके सर.